जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध या उपक्रमांतर्गत रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर निरूपण सेवा घडत आहे. ही केवळ त्यांची कृपा आहे आणि आपण एक एक श्लोक अभ्यासत आहोत. आज 10वा श्लोक अभ्यासाला आहे निरूपणासाठी. काय श्लोक आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानीत जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगितलंय समर्थांनी या श्लोकामध्ये ते आपण पाहूया. आपण हे आधी बघितलेलं आहे की 4थ्या श्लोकापासून ते 10व्या श्लोकापर्यंत समर्थ माऊलींनी आपल्याला मनुष्याचं नैतिक जीवन कसं असावं, एकीकडे साधन चालू असताना त्याने कशा पद्धतीने वागावं किंवा राहावं, किंवा त्याने त्याच्या मनाची भूमिका कशी ठेवावी, हे समर्थांनी सांगितलेलं आहे. या श्लोकामध्ये समर्थ माऊली आपल्याला काय सांगते ते आपण पहिल्यांदा शब्दार्थ बघूया. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. सदा सर्वदा म्हणजे सदैव, सर्व काळ, अखंड, सतत. प्रीती रामी धरावी. प्रीती म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, ममत्व, आस्तिक्य बुद्धी किंवा आवड. रामी हा शब्द वापरलाय म्हणजे भगवंत, परमेश्वर, समर्थांचं दैवत प्रभू रामचंद्र. धरावी म्हणजे धरणे, म्हणजे परमेश्वराविषयी आपल्या मनामध्ये प्रेमाची भावना ठेवणे. दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. सांडी म्हणजे सोडून देणे, विस्मरण ठेवणे, त्याचं विसरून जाणे. जे एखादी गोष्ट आपण विसरून जातो त्याला सांडी हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे. देहे दुःख म्हणजे काय, तर देहाच्या माध्यमातनं जे दुःख आपल्याला भोगायला लागतं किंवा देहाच्या अस्तित्वामुळे त्या अनुषंगाने येणारं जे दुःख आहे, किंवा आपल्या देहबुद्धीमुळे उत्पन्न होणारं दुःख म्हणजे देहे दुःख. देहे दुःख ते सुख मानित जावे असं समर्थ माऊली आपल्याला सांगते. सुख म्हणजे आनंद माना किंवा मनाला संतोष होईल अशी आल्हाददायक अशी अवस्था. आणि 4थ्या चरणामध्ये विवेके सदा सस्वरूपी भरावे. विवेक म्हणजे काय, तर नित्य वस्तू विवेक.
म्हणजे सत्य काय आहे, असत्य काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे, यांच्यामधला फरक ओळखण्याची क्षमता, किंवा ज्याला आपण म्हणतो सत्सद्विवेक बुद्धी. स्वस्वरूपी म्हणजे आपलं स्वतःचं अंतरंग, अंतःकरण, आत्मस्वरूप. भरावे म्हणजे भरून टाकावे, व्यापून टाकावे. हे 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. आता सरळ अर्थ बघूया. समर्थ माऊली आपल्याला सांगते की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, म्हणजे तुम्ही अखंडपणे, सदैव, सतत, न विसरता, न चुकता परमेश्वराविषयीचं प्रेम आपल्या मनामध्ये भरून ठेवा. त्याच्याविषयी जी आस्तिक्य बुद्धी आहे, त्याच्याविषयीची जी श्रद्धा आहे, परमेश्वराविषयीचा जो विश्वास आहे, त्या विश्वासाने आपलं अंतरंग आपण भरायचं आहे. त्याला प्रीती रामी धरावी असं म्हटलेलं आहे. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. म्हणजे देहाच्या माध्यमातनं जे दुःख आपल्या वाट्याला येतं त्याचं विस्मरण कसं होईल हे पाहणे. म्हणजे ती गोष्ट पुन्हा पुन्हा आठवायची नाही. जो दुःखाचा क्षण आपण जगला तो क्षण त्यावेळेला आपण जगला, पुन्हा आज तेच सगळं आठवून आज पुन्हा दुःखी आपल्याला व्हायचं नाहीये. म्हणजे आपल्याला त्या गोष्टींचं विस्मरण करायचं आहे. त्या गोष्टी आपल्याला स्मरणामध्ये ठेवायच्या नाहीत, ज्या गोष्टींनी आपल्याला दुःख झालेलं आहे. देहे दुःख ते सुख मानित जावे, म्हणजे देहाच्या माध्यमातनं किंवा देहाच्या पातळीवर जे दुःख आपल्या वाट्याला येतं किंवा देहबुद्धीतून जे उत्पन्न होतं त्याला सुख मानून आनंद मानायचा आहे. आपण ह्याचा अर्थ बघायचा आहे, आपल्याला बघायचा, पुढे पुढे जाऊन आपण ह्याचा सगळ्याचा अर्थ बघूया. आणि विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, हा 4था चरण आहे. म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपलं अंतःकरण, आपलं अंतरंग हे परमेश्वराच्या नामानी, परमेश्वराविषयीच्या प्रेमानी भरून टाकायचं आहे. हा उपदेश समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला केलेला आहे. म्हणजे 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही सदैव परमेश्वराविषयीची श्रद्धा, परमेश्वराविषयीचं प्रेम, त्याच्याविषयीची प्रीती मनामध्ये बाळगा. दुःखाला आठवत बसू नका, त्याचं विस्मरण ठेवा. देहाच्या माध्यमातनं जे दुःख तुमच्या वाट्याला आलेलं आहे, म्हणजे जे देह दुःख आहे त्याला तुम्ही सुख माना आणि सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपलं अंतरंग भगवंताने भरून टाकायचं. म्हणजे दिवसभर आपण आपल्याकडे त्रयस्थ दृष्टीने पाहणे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की देह आणि मी म्हणजे आत्मस्वरूप, ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. जे दुःख वाट्याला येतं ते देहाच्या वाट्याला आलेलं आहे. मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाहीये, हे महाराजांनी सांगितलेले आहे. आणि म्हणून 7व्या श्लोकात जे समर्थांनी सांगितलंय की मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, आपण तेव्हाही ते बघितलं की परमार्थ मार्ग हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे. त्यामुळे अतिशय धैर्य धारण करावं लागतं. मग ते धैर्य धारण करून भगवंताविषयीचं प्रेम आपल्या मनामध्ये भरणं, दुःखाची आठवण न ठेवणं, देहाच्या दुःखाला सुख मानून विवेकाने आपलं अंतरंग भरून टाकणं आणि भगवंताच्या आस्तिक्य बुद्धीनी, त्याच्या प्रेमानी, त्याच्यावरच्या श्रद्धेनी आपलं अंतःकरण भरणं, हे
समर्थांना आपल्याकडून अपेक्षित आहे. आपण आता एक एक चरण बघूया. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. प्रीती म्हणजे प्रेम, आवड, जिव्हाळा, आपुलकी, ममत्व, श्रद्धा, आस्तिक्य बुद्धी. भगवंत आहेच हे ठामपणे वाटलं पाहिजे. म्हणजे महाराज म्हणतात ना की भगवंत आहेच असे निसंशयपणे वाटणे हेच खरे ज्ञान आहे. मग त्या ज्ञानाने, त्या विवेकाने आपल्याला आपलं अंतरंग भरायचं हे चौथ्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. मग प्रीती जर आपल्याला मनामध्ये राखायची असेल भगवंताविषयीची, तर ती पहिल्यांदा मनामध्ये उत्पन्न व्हायला लागते. मग ती राखणं हा भाग आहे. मग भगवंताविषयीची प्रीती मनामध्ये उत्पन्न कशी होणार? तर महाराजांनी साधा त्याच्यावर उपाय सांगितलेला आहे की तुम्ही भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात करा. ते नाम एक दिवस तुम्हाला भगवंताविषयीचं प्रेम तुमच्या मनामध्ये उत्पन्न करून देईल. नाम घेणे हे आपलं काम आहे असं महाराज म्हणतात. आणि त्या नामाच्या मागून येणं हा प्रेमाचा धर्म आहे. म्हणजे जसे आईच्या बाबतीमध्ये मूल आणि प्रेमाचा पान्हा या दोन गोष्टी भिन्न नाहीत. प्रत्येक ठिकाणी नाम म्हणजे ज्या भगवंताचं नाम आपण घेतोय आणि त्या नामाचं प्रेम, ह्या दोन्ही गोष्टी एकदमच वाट्याला आलेल्या असतात. आपण जसजसं नाम घेत जाऊ आणि जसजसं ते नाम आपल्या अंतरंगात स्थिरावेल आणि अजपाजप आपण ज्याला म्हणतो की तो आपोआप आतून सुरू होईल, त्यावेळेला आपल्या मनामध्ये भगवंताविषयीचं प्रेम हे उत्पन्नही होतं आणि त्याने आपलं अंतरंग भरून जातं. एक अशी अवस्था येते की सगळं हे भरलेलं आहे प्रेमाने. महाराज म्हणतात तसं की नामामध्येच नामाचं प्रेम आहे, ते वर दिसणार नाही. जसं ताकामध्ये लोणी आहेच, लोणी वर दिसत नाही, पण ताक घुसळायला लागलं की लोणी हळूहळू वर यायला लागतं. तसं आहे की आपलं अंतरंग हे जर भगवंताच्या नामाने आपण घुसळायला सुरुवात केली तर त्या अंतरंगामधून भगवंताविषयीचं प्रेम, भगवंताविषयीचा आस्तिक्य भाव हा जागृत होतो आणि तो वर यायला लागतो. म्हणजे महाराज म्हणतात तसं की साध्या शब्दाने सुद्धा जर तुमच्या मनावर परिणाम होत असेल किंवा तो भाव जागृत होत असेल, तर तुम्ही भगवंताचं नाम घेतलं तर तुमच्या मनावर त्याचा परिणाम होणार नाही का? आणि त्यासाठी ते नाम हे आस्थेने घेतलं पाहिजे, श्रद्धापूर्वक घेतलं पाहिजे. तसं जर घेतलं तर अंतःकरण शुद्ध बनतं आणि अंतःकरण शुद्ध बनलं की भगवंताचं प्रेम तिथे उत्पन्न होतं. आणि म्हणून महाराज असं म्हणतात की पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेलं जे नाम आहे ते भगवंताचं प्रेम उत्पन्न करून देईल. आणि म्हणून समर्थ माऊलींनी चौथ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. महाराजांनी तेच सांगितलंय की तुम्ही नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने भगवंताचं नाम घ्या, म्हणजे भगवंताविषयीचं प्रेम उत्पन्न होईल. नाहीतर तो जप किंवा ते नामस्मरण वरवरचं होईल आणि त्याने हवा तो परिणाम साधला जाणार नाही. नुसती संख्या वाढेल पण भगवंताविषयीचं प्रेम उत्पन्न होणार नाही, कारण ते नामस्मरण वरवरचं राहील. म्हणून आपल्याला ते बघावं लागतं की नाम किती खोलवर गेलेलं आहे, भगवंताविषयीचा आस्तिक्य भाव मनामध्ये किती उत्पन्न झाला आहे. निसंशय वृत्तीने आपल्याला तसं वाटलं पाहिजे की भगवंत हा आहेच आणि हेच खरं ज्ञान आहे असं महाराज सांगतात. महाराजांनी आपल्याला प्रपंचाविषयीच्या प्रेमाचं उदाहरण दिलेलं आहे की प्रपंचाविषयीचं प्रेम जसं आपल्याला प्रपंचाचा सहवास केल्यामुळे लाभतं, तसं नामाचा जर आपण सहवास केला तर पहिल्यांदा नामाचं प्रेम आपल्याला लागेल आणि एकदा का नामाचं प्रेम लागलं की ते नाम ज्या भगवंताचं आहे त्या भगवंताचं प्रेम आपल्याला लागतं. मग रामाचं, भगवंताचं किंवा परमेश्वराचं प्रेम आपल्या हृदयामध्ये भरून राहण्यासाठी सदा सर्व काळ आपल्याला अनुसंधानामध्ये राहायला लागतं. अनुसंधान म्हणजे भगवंताची आठवण, स्मरण. अनुसंधानामध्ये जर आपण दिवसभर राहिलो
म्हणजे चालता बोलता उठता बसता सर्व देह व्यापारात आपण जर मनाने भगवंताचे झालो आणि मनातल्या मनामध्ये आपण त्याचं स्मरण ठेवलं, नाम घेतलं, प्रत्येक ठिकाणी आपण त्याला आठवलं, अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला सदैव भगवंताची आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंची मनामध्ये कुठेतरी पुसटशी का होईना अखंड जाणीव पाहिजे. म्हणजे एकीकडे आपला व्यवहार चालू आहे, एकीकडे आपलं काम चालू आहे, आपण घरात काम करतोय किंवा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आहोत, एकीकडे काम चालू आहे, देहानी सगळा प्रपंचाचा व्यवहार चालू आहे, पण आपलं मन, आपल्या मनामधला कुठला तरी एक कोपरा, त्याच्यामध्ये भगवंत आणि भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू आणि त्यांनी दिलेलं नाम, ह्याने तो कोपरा सदैव भरलेला पाहिजे. आणि कुठेतरी ती जाणीव आपल्या मनामध्ये सदैव पाहिजे की नाही महाराज आहेत, नाही माझे सद्गुरू आहेत, नाही रामराय आहे. कुठेतरी ती जाणीव सदैव दिवसभर आपल्या मनामध्ये पाहिजे, रात्री झोपेपर्यंत. एकदा का आपण झोपलो की महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपलं झोपेतलं नाम महाराज सांभाळतील. पण जागे असताना अनुसंधानामध्ये राहणं म्हणजे काय, तर त्यांची आठवण ठेवणं. बस. आपल्या सद्गुरूंची आपल्याला जर सदैव आठवण राहिली, आपल्या रामाची आपल्याला सदैव आठवण राहिली, आपल्या भगवंताची आपल्याला सदैव आठवण राहिली, तर तेच अनुसंधान आहे, वेगळं काही नाही. महाराज काय सांगतात की बायको मुलांवर जसं तुम्ही स्वाभाविकपणे प्रेम करता, तसं तुम्ही नामावर प्रेम करायला पाहिजे. पण आज आपलं सगळं प्रेम हे विषयावर आहे, प्रापंचिक गोष्टींवर ते अडकलेलं आहे, या गोष्टींमध्ये ते अडकलेलं आहे, प्रपंचावरचं प्रेम आहे, तिथे ती आसक्ती कालवलेली आहे. मग प्रपंचामधलं जे काही प्रेम किंवा प्रापंचिक आसक्ती, ती जर आपण भगवंताकडे वळवली तर ती भगवंताची प्रीती होते. म्हणजे प्रपंचाची आवड ही जर आपण भगवंताकडे वळवली तर ती भगवंताची प्रीती होते. आणि तेच पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. मग बायको मुलांवर आपलं स्वाभाविक प्रेम का जडतं, तर त्यांच्याविषयी आपल्याला आपलेपणा वाटतो म्हणून. मग तसा जर आपलेपणा आपल्याला नामाविषयी वाटला तर ते नाम ज्या भगवंताचं आहे त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम नाही का उत्पन्न होणार. पण त्या भावनेनी कोणी विचार करत नाही. नाम घ्यायचंय ना, नाम घ्यायला सुरुवात करतात, पण महाराजांनी सांगितलेलं लगेच लक्षात घ्यायचं की हे नाम विवेकाने आणि विचाराने आलं पाहिजे. म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आलं पाहिजे आणि सद्विचाराने आलं पाहिजे. म्हणजे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवाचं नाव, भगवंताचं नाव हे अमृताहुनी गोड आहे. पण महाराज म्हणतात तसं की पेढ्यावर तासनतास प्रवचन आणि निरूपण करण्यापेक्षा तो पेढा जर आपण तोंडात टाकला तर तो गोड आहे हे लगेच कळेल की नाही. त्याच्या गोडीविषयी प्रवचन करण्यापेक्षा तो पेढा जर तोंडामध्ये टाकला तर तो किती गोड आहे हे लगेच आपल्याला कळेल. तसं नाम घेऊन बघितलं, आपण बसलं पाहिजे, आपण रोज बैठक घालून बसलं पाहिजे. नामाचा अनुभव यायचा असेल तर आपल्याला कमीत कमी महाराजांनीच सांगितलेलं आहे की तुम्ही संपूर्ण दिवसातला 1 तास साधनेसाठी, उपासनेसाठी दिला पाहिजे. आणि खरं तर तो संपूर्ण सलग देणं अपेक्षित आहे. मी आत्ता 10 मिनिटं जप केला, मग माझ्या कामाला लागलो, मग मला दुपारी थोडा वेळ झाला, मग परत मी 10-15 मिनिटं जप केला किंवा काहीतरी वाचलं, मग रात्री झोपताना उरलेला 10-15 मिनिटं केला, तर तुम्हाला तो अनुभव मिळणार नाही. नामाची गोडी जर आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हायची असेल तर आपल्याला सलगपणे नामस्मरण करायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी अर्धा तास तरी करायला पाहिजे. महाराजांनी तर तासभर सांगितलंय, पण कमीत कमी सलग अर्धा तास असं 2 वेळा तरी दिवसातनं मग व्हायला पाहिजे. म्हणजे पहिली 5 ते 10 मिनिटं त्या नामामध्ये किंवा अंतरंगात शिरण्यासाठीच लागतील. मग हळूहळू आपण घेत असलेलं नाम स्थिरावेल अंतरंगामध्ये. मग त्याच्या पुढे आपण अजून खोल जाऊ, मग बाह्य जगाचं भान जाईल, अजून आत शिरू,
मग एकीकडे मानसपूजा सुरू होईल, एकीकडे सद्गुरू, भगवंत, सूक्ष्मामधनं दर्शन हे सगळं सुरू होईल. एकीकडे नाम चालूच आहे. हा नामाचा अनुभव आहे, पण हा घेण्यासाठी बसायला पाहिजे. आपण उभ्या उभ्या जर 5 मिनिटं 7 मिनिटं असा जप करून बाहेर पडलो तर नामाचा अनुभव मिळणार नाही, नामाचं प्रेम उत्पन्न होणार नाही. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी हे घडणार कसं? त्याच्यासाठी आपल्याला बैठक घालून बसायला पाहिजे, डोळे मिटून शांतपणे बसायला पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. नाम आतून येतं, ते आतून येण्यासाठी पहिल्यांदा ते घेतलं पाहिजे, बसलं पाहिजे, त्याच्याशिवाय ते होणार नाहीये. सत्सद्विवेक बुद्धी आणि सद्विचाराने घेतलेलं नाम भगवंताचं प्रेम उत्पन्न करून देतं. मग सत्सद्विवेक बुद्धी म्हणजे काय? की आपल्या मनामध्ये असा भाव पाहिजे की मला अतिशय आनंदामध्ये राहायचंय, मला अतिशय समाधानामध्ये राहायचंय, पण तो आनंद किंवा ते समाधान मला विषयावर अवलंबून ठेवायचं नाहीये. मग तो आनंद किंवा ते समाधान मला कुठून मिळणार आहे? तर थेट भगवंतापासून मिळणार. का मिळणार? कारण भगवंत हा आनंदमय आहे. त्यामुळे आनंदमय अशा भगवंताचं आनंदमय असं नाम घेतलं तर मनामध्ये आनंद उत्पन्न होतो, समाधान उत्पन्न होतं. हा विवेक पाहिजे ते नाम घेताना. म्हणजे आपण नाम का घेतोय हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात की नाम सकाम नसावं. तुम्ही व्यवहारातल्या कुठल्या तरी गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताचं मी अमुक अमुक संख्येत नाम घेईन असा व्यवहार करू नये. नाम हे त्याचं काम करणारच आहे. आपण फक्त भगवंताला मनापासून प्रार्थना करावी किंवा सद्गुरूंना प्रार्थना करावी की मी ह्या अडचणीमध्ये आहे आणि तुम्ही माझी अडचण फक्त दूर करा. आणि एकीकडे नाम घेत राहावं. नाम त्याचं काम करणार. आपल्याला जी काही मनाची स्थिरता, स्वस्थता अनुभवायची आहे ती नाम घेऊन आपल्याला अनुभवता येणार. पण ते नाम हे विवेकाने आलं पाहिजे. म्हणून ते शेवटच्या चरणामध्ये की विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. प्रत्येक ठिकाणी समर्थांनी विवेक हा शब्द वापरलेला आहे की तुम्ही जे काही कराल ते विवेकाने करा, म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून करा. पण आज आपल्यासारख्या प्रापंचिक माणसाचं काय झालेलं आहे की सगळं लक्ष आपल्या संसारामध्ये अडकलेलं आहे, प्रापंचिक आसक्ती आहे. मग भगवंताचं प्रेम कसं उत्पन्न होणार? भगवंताचं प्रेम आपल्या हृदयामध्ये उत्पन्न व्हायचं असेल, आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हायचं असेल तर जी विषयांची आसक्ती आहे ती पहिली बाहेर काढली पाहिजे. पण आपलं हृदय इतकं विषयांनी भरलेलं आहे की तिथे भगवंताला यायला, सद्गुरूंना यायला, भगवंताचं प्रेम यायला जागा नाही, कारण ते आधीच भरलेलं आहे. मग अशा भरलेल्या हृदयामध्ये, विषयांनी भरलेल्या हृदयामध्ये जर भगवंताचं प्रेम मुद्दामून घालण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते वाऱ्यावर उडून जातं, म्हणजे ते स्थिर टिकत नाही. म्हणजे सामानाने भरलेली जशी एखादी खोली असते, पूर्ण भरलेली आहे खोली सामानाने, आता मला नवीन सामान त्या खोलीमध्ये आणून ठेवायचंय तर मला ठेवता येत नाही, कारण खोली ही आधीच भरलेली आहे. तसं आपल्या हृदयाचं झालेलं आहे की त्या हृदयामध्ये, त्या अंतःकरणामध्ये इतके विषय, विकार आणि वासना ह्या सगळ्या गोष्टींचं इतकं सगळं तिथे केंद्रीकरण झालेलं आहे की ह्या गोष्टी पहिल्यांदा बाहेर काढल्याशिवाय भगवंताचं प्रेम तिथे आपल्याला घालता येणार नाही. आणि म्हणून समर्थ सांगतात की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. हे सूत्र सांगताना महाराज आपल्याला सांगतात की भगवंताला तुम्ही अनन्य भावाने शरण जा, त्याच्याशिवाय तो नामप्रेम देणार नाही. भगवंत सगळं काही देईल, पण नामाचं प्रेम देण्यामध्ये तो अत्यंत कृपण आहे. तो सहजासहजी नामाचं प्रेम हे देत नाही कोणाला. त्याच्यामुळे महाराज म्हणतात की तुम्ही दुसरं काहीतरी मागण्यापेक्षा त्याच्याकडे नामाचं प्रेमच मागा. मग एकदा नामाचं प्रेम मिळालं की भगवंत त्या पाठोपाठ आलाच आपल्यापाशी. म्हणून महाराजांनी कशाचं उदाहरण दिलंय तर गोपींचं उदाहरण दिलेलं आहे की गोपींनी कृष्णावर अतिशय शरण जाऊन अनन्य भावाने प्रेम केलंय. म्हणजे कृष्णाशिवाय गोपींना काहीही दिसत नव्हतं, सुचत नव्हतं, काही नाही. इतकं प्रेम त्यांनी उत्कट केलेलं आहे. तसं प्रेम आपण भगवंतावर करावं.
म्हणजे भगवंताचं प्रेम येण्यासाठी त्याच्या नामाचा आपल्याला पुष्कळ सहवास करावा लागतो. कारण रूपापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. रूप काही काळासाठी आपल्या समोर येईल, पण हळूहळू ते रूप नाहीसं होतं आणि नाम शिल्लक राहतं. म्हणजे आपण हा अनुभव घेतो की नामस्मरणाला बसलो, ज्या देवतेचं आपण नामस्मरण करत असू ती देवता किती काळासाठी आपल्या अंतःचक्षुसमोर राहते? अगदी थोड्या काळासाठी. नंतर ती अंतःचक्षुसमोरून बाजूला होते. मग जे काय शिल्लक राहतं ते फक्त नामच. म्हणजे सगुणातलं नाम निर्गुणात जातं. म्हणजे शेवटी नामच आपल्याला भगवंतापाशी घेऊन जातं. मग त्या नामाचं प्रेम जर आपल्याला आलं तर ते नाम ज्या भगवंताचं आहे त्या भगवंताविषयीचं प्रेम उत्पन्न होतं. म्हणून ते सदा सर्वदा प्रीतिरामी धरा. महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे की आपण गाडीने चाललेलो आहोत. त्या 4 तासांच्या प्रवासामध्ये जर एखादा सहप्रवासी आपल्याला भेटला आणि त्याच्याशी गप्पा वगैरे करताना स्वाभाविकपणे त्याच्याविषयी ममत्व आपल्याला वाटतं. मग जर 4 तासांच्या प्रवासाने जर एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला ममत्व वाटत असेल, तर जर नामाचा अखंड सहवास ठेवला तर नामाविषयीचं प्रेम नाही का वाटणार? भगवंताविषयीचं प्रेम नाही का वाटणार? मग पहिल्यांदा आपल्याला असं वाटलं पाहिजे की मला भगवंताविषयीचं प्रेम वाटलं पाहिजे. प्रेम वाटावं असं जर वाटत असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. पण आज अंतःकरणामध्ये सगळी घाण भरलेली आहे. विषय, वासना आणि विकार हे सगळे आपल्या अंतःकरणामध्ये दुर्गुण भरलेले आहेत. मग आपलं अंतःकरण द्वेषाने भरलेलं आहे, आपलं अंतःकरण मत्सराने भरलेलं आहे, आपलं अंतःकरण क्रोधाने भरलेलं आहे, आपलं अंतःकरण अभिमानाने भरलेलं आहे, अहंभावाने भरलेलं आहे, देहबुद्धी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. अंतःकरण जर दुर्गुणांपासून स्वच्छ केलं तर भगवंताचं प्रेम येणार. पण आज आपल्या अंतःकरणामध्ये सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली असेल तर आपले अंतःकरण हे निंदेनी भरलेलं आहे. महाराज जेव्हा एकीकडे सांगतात की परनिंदेचा त्याग करा, पण अनुभवायला काय येतं तर आज आपल्या प्रत्येकाचं अंतःकरण हे परनिंदेनी भरलेलं आहे. आपण सहजपणे दुसऱ्या माणसाची निंदा करतो. दुसऱ्या माणसाविषयी चांगलं बोलायला सांगितलं तर आपल्याला अजिबात ते बोलता येणार नाही. पण निंदा करायची म्हटली तर सगळे हिरिरीने पुढे असते. हा निसर्गतः मनुष्याचा स्वभाव आहे. आणि संतांचा कटाक्ष तिथेच आहे की तुम्ही पहिलं तुमचं स्वतःचं आत्मपरीक्षण करा की तुम्ही कोणाविषयी काही वाईट बोलताय का? कोणाची निंदा करताय का? काय होतंय? अंतःकरणामध्ये काय दुर्गुण आहेत? हे पहिलं आपणच आपलं शोधायचं. हेच अध्यात्म आहे. हाच परमार्थ आहे. परमार्थ किंवा अध्यात्म म्हणजे काय? तर स्वतःशी स्वतःचा करायचा अभ्यास आहे. की माझ्या अंतःकरणामध्ये काय आहे? माझ्या आज अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे. म्हणजे काय? विहिरीचं पाणी खारट आहे. मग ते सगळं पाणी पहिलं काढायला पाहिजे. ती विहीर अजून खोल खणली पाहिजे. मग कदाचित गोड पाण्याचा झरा लागेल आणि विहिरीचं सगळं पाणी गोड होईल. तसं मला अंतःकरण शुद्ध करत खोल खोलवर जावं लागतं. खूप खोल जावं लागतं. कसं जाणार? तर नाम घेऊन जाणार. इतकं मनापासून नाम घ्यायचं, इतकं श्रद्धेने घ्यायचं की आपण विसरून गेलो पाहिजे सगळं त्यावेळेला. ते नाम आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध करून द्यायला मदत करेल. ते नाम आपलं अंतःकरण शुद्ध करेल. म्हणजे जसं बिळामध्ये सर्प आहे, बाहेरून कितीही आवाज केले किंवा काहीही भांडी वाजवली तरी बिळातला सर्प काही बाहेर येत नाही. मग अशा वेळेला काय करतात? त्या बिळामध्ये धूर घालतात. धूर घातला की सर्पाला ते सहन होत नाही, मग तो बाहेर येतो. तसं नामाची धग लागली अंतःकरणाला की त्या अंतःकरणामध्ये असलेले सगळे विषय, वासना, विकार, अहंभाव, द्वेष, मत्सर, निंदा सगळं बाहेर यायला सुरुवात होते. कारण धग लागलेली आहे. असं करता करता आपल्याला आपलं स्वतःचं अंतःकरण हे दुर्गुणांपासून स्वच्छ करावं लागतं.
एकदा का अंतःकरण शुद्ध झालं की शुद्ध अशा अंतःकरणामध्ये पहिल्यांदा भगवंत आणि सद्गुरू येऊन बसतात आणि त्याला विवेकाने आणि विचाराने घेतलेलं नाम असं म्हणतात. म्हणजे भगवंतावर इतकं प्रेम करावं की त्याची आपण आठवण करत असताना किंवा त्याला आळवताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी यावं आणि आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर भगवंताच्या डोळ्यात पाणी यावं. म्हणजे महाराजांचा राम हा 3 वेळेला रडलेला आहे. म्हणजे महाराजांनी रामावर किती अनन्य शरण होऊन प्रेम केलं असेल. पण त्यासाठी देवाविषयी किंवा भगवंताविषयीची जी भीती आहे ना मनामध्ये आपल्या, ती पहिल्यांदा गेली पाहिजे. की काहीतरी करताना माझ्याकडनं काहीतरी चूक होईल, मग देवाचा कोप होईल आणि मग माझा सगळा प्रपंच हे होईल. ही एक जी भीती असते, ती भीती पहिल्यांदा गेली पाहिजे. म्हणजे महाराज म्हणतात की जी भीती तुम्हाला भूताखेतांची वाटते, ती देवाविषयी वाटली तर काय फरक राहिला? म्हणजे देवाला घाबरण्यासारखं काही नाहीये. तो कधी कोणाचं काही वाकडं करत नाही, वाईट करत नाही. जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडतं ते आपल्या कर्मातनंच उत्पन्न झालेला कर्मविपाक असतो. पण आपण सहज त्यांनी म्हणतो, देवाने असं कसं माझ्या आयुष्यामध्ये केलं? देव कशाला काय तुमच्या आयुष्यात येऊन वाईट करणार आहे? तो त्याच्यासाठी बसलाय का? तो तुमच्यावर दया करायला बसलाय. तो तुमचं सगळं चांगलं करायला बसलाय. पण तो जरी सगळं करायला बसलेला असला तरी तुमची कर्म आड येतात ना. आपण जर चुकीचं कर्म केलं तर परमेश्वर हा समदृष्टी आहे. तुम्ही जसं कर्म कराल तसं परमेश्वर तुम्हाला फळ देणार. चांगलं कर्म झालं तर चांगलं फळ मिळणार. तुमच्या हातनं चुकीचं कर्म घडलं तर ते तुम्हाला कर्म भोगावंच लागणार. त्याच्यामध्ये परमेश्वरीय शक्ती किंवा सद्गुरूंची शक्ती ढवळाढवळ करत नाही. म्हणून पहिल्यांदा परमेश्वराविषयीची भीती गेली पाहिजे. परमेश्वराविषयीची भीती किंवा देवाचं काहीतरी करताना चुकतंय का? चुकेल का? मग चुकलं तर काय होईल? मग दोष लागेल का? ही जी सगळी भीती मनामध्ये बाळगून माणूस ते करायलाच धजावत नाही. तो म्हणतो नको बाबा मला हे काही करायचंच नाहीये. मला आपलं माझं साधं आयुष्य जगू दे. आणि म्हणून माणूस लांब जातो सगळ्यापासून. म्हणून महाराज म्हणतात की भगवंताविषयी प्रेम यायला, त्याच्या नामामध्ये प्रेम यायला आपल्याला आपण त्याच्यामध्ये थोडीशी श्रद्धा घालावी. एकदा का श्रद्धा त्याच्यामध्ये घातली की मग नामाचं प्रेम येतं. पण आपण त्याच्यामध्ये श्रद्धा घालत नाही. मग जिथे श्रद्धा नाही तिथलं नामस्मरण हे बरोबरच होतं. मग ते नाम घेणाऱ्याला जो आनंद मिळायला पाहिजे तो मिळत नाही किंवा जे समाधान मिळायला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून महाराजांनी उदाहरण दिलंय की वनस्पतीच्या झाडापासनं किंवा त्या पानांपासनं जर आपल्याला काही औषध बनवायचं असेल किंवा काही ते कुटायचं असेल तर त्याच्यामध्ये कधी दूध घालतात किंवा पाणी घालतात, तूप घालतात. तसं नामाचं प्रेम जर यायचं असेल तर त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घालावी. पण आज आपलं प्रेम कशावर बसलेलं आहे? वस्तूंवर, आपल्या घरातल्या मंडळींवर, बायको मुलांवर, विषयावर आपलं प्रेम आहे. मग विषयातलं प्रेम काढून भगवंताकडे ते न्यायचंय. महाराज सांगतात की निर्गुणाला जुळं झालं. नाम आणि प्रेम हे ते जुळं आहे. तुम्ही नाम घेतलं की त्याच्या पाठोपाठ प्रेम येणार. आणि म्हणून सदा सर्वदा प्रीती रामी धरावी असं समर्थांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. मग भगवंतावर अशा पद्धतीने निस्वार्थ प्रेम करून पुढच्या चरणात काय सांगितलंय की दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. जे दुःख तुमच्या वाट्याला आलेलं आहे, जे दुःख तुम्ही गत काळामध्ये भोगलेलं आहे, त्याची आठवण करू नका असं समर्थ माऊली आपल्याला सांगते. आज आपल्या प्रत्येकाचा स्वभाव असा आहे की जे माझ्या आयुष्यामध्ये जुनं वाईट काही घडलेलं असेल, दुःखदायक असं काही घडलेलं असेल तर आपण त्याची रोज आठवण करतो आणि रोज तोच क्षण पुन्हा जगतो. रोज त्या दुःखाची आठवण केल्यामुळे आपल्याला परमेश्वराविषयीचं प्रेम त्या हृदयामध्ये घालता येत नाही. आपण मगाशी बघितलं की जर हृदय आधीच काही गोष्टींनी भरलेलं असेल तर भगवंताचं प्रेम त्यात घालता येत नाही आपल्याला.
आपल्याला अंतःकरण सगळं शुद्ध करत न्यावं लागतं. मग दुःख कुठेतरी झालेलं आहे, मनाच्या कोपऱ्यात ते कुठेतरी साचलेलं आहे, मनाला टोचणी आहे. रोज आठवत गेला तर रोज त्रास होईल. त्याच्यापेक्षा एकदाच महाराजांना सगळं निवेदन करायचं, एकदाच रामाला सगळं निवेदन करायचं, हवं तर लिहून काढायचं सगळं, की ह्या ह्या दुःखद गोष्टी आहेत की ज्याने मला त्रास होतो, बाजूला ठेवून द्यायचं आणि महाराजांना, सद्गुरूंना सांगायचं की आजपासून मी त्याची आठवण करणार नाही. ते दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. त्याच्यासाठी सुद्धा विवेकच आहे. म्हणजे चौथ्या चरणामध्ये जे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, हे जे विवेक हा जो शब्द वापरलाय ना समर्थांनी, अनेक ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांना हेच सांगायचंय, तुम्ही काहीही करा, पण सत्सद बुद्धी जागृत ठेवा आणि करा. आणि सत्सद बुद्धी मनुष्याची जागृत कधी राहील? तो जर भगवंताच्या स्मरणामध्ये असेल तरच. भगवंताचं स्मरण म्हणजे नाम. त्याने जर नाम घेत गेला तो, तरच त्याला भगवंताचं स्मरण किंवा अखंड अनुसंधान राहणार. आणि जो मनुष्य भगवंताचं नाम घेतोय त्याच्या हातून सत्कर्मच होणार. त्याने कितीही टाळायचं म्हटलं तरी सत्कर्म टाळता येणार नाहीत, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. महाराज सांगतात की गतस्मृतींची जी काही आठवण आहे ती विवेकाने तुम्हाला पाडता येते. म्हणजे ठरवायचं मनाशी की मी हे आठवणार नाही आणि रोज त्याची उजळणी करत बसायची नाही, रोज त्याची आठवण काढत बसायचं नाही. कारण प्रपंच हा मुळात असत्य आहे, मिथ्या आहे, अपूर्ण आहे. मग त्या प्रपंचामध्ये काही दुःखद अशी काही घटना किंवा कुठली गोष्ट अशी काही घडली तर ती रोज आठवू नये. किंवा गत आयुष्यामध्ये जे काही भोग भोगलेले आहेत ते आज आठवून पुन्हा भोगू नयेत, असं समर्थांना आपल्याला सांगायचंय. म्हणून समर्थ माऊली म्हणते की दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. मग दुःखाची जाणीव मनातनं काढून कशी टाकायची? तर महाराज म्हणतात की नामाने दुःखाची जाणीव कमी होते. तुम्ही भगवंताचं नाम घेतलं तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःख नाहीसं होईल असं नाही. प्रारब्ध योगानुसार जे दुःख वाट्याला येणार ते येणारच आहे, पण त्याची जी तीव्रता आहे किंवा त्याची जी जाणीव आहे ती नामाने तुम्हाला होणार नाही, तीव्रता कमी होईल. कर्माचे भोग हे आपल्याला भोगावेच लागणार, पण भोग भोगत असताना आपण जर मनाने अनुसंधान ठेवलं आणि देह हा ते भोगण्यासाठी आपण सोडून दिला तर त्याला देह प्रारब्धावर टाकणं असं म्हणतात. म्हणजे दुःख आपल्या वाट्याला का आलं ह्याचा आपण विचार करायला पाहिजे की ते प्रारब्धानुसार आलं. मग प्रारब्ध असं का आलं आपल्या वाट्याला? तर आपल्या हातनं काहीतरी चुकीचं कर्म घडलेलं आहे, म्हणून आज ते प्रारब्ध योगाने आपल्या पुढे आलेलं आहे. आणि म्हणून महाराज असं म्हणतात की देहाचं दुःख देहाच्या माथी, भगवंत भजायला त्याची आडकाठी नाही. मग मनाने भगवंत तुम्ही भजूच शकता. मग ज्याची देहबुद्धी कमी होत जाते त्याला देहाच्या माध्यमातून जे सुख दुःख भोगावं लागतं त्याची जाणीव राहत नाही. मग देहबुद्धी कशी कमी होणार? तर फक्त नाम घेऊन. म्हणजे आपण जर भगवंताचं नाम घेत गेलो तर आपल्याला आपल्या देहाचा विसर पडतो. देहाचं विस्मरण झालं याचाच अर्थ तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाली. महाराजांनी एक उदाहरण दिलंय की जात्याला दोन पेठी असतात. एक पेठ जे असतं ते खाली स्थिर असतं आणि दुसरं पेठ हे फिरत राहतं. तसं आपल्याला म्हणजे मनुष्याला देह आणि मन ही त्या जात्याची दोन पेठी आहेत. मग देह आपण प्रारब्धाच्या स्वाधीन करावा. म्हणजे प्रारब्ध रूपी खुंटा देहरूपी पेठ्याला फिरवत राहतो आणि मनरूपी पेठे हे खाली स्थिर ठेवायचं. जर जात्याची दोन्ही पेठी फिरत राहिली तर धान्य दळलं जाणार नाही. तसं एकीकडे देह प्रापंचिक व्यवहारामध्ये कष्टवला जातोय आणि त्याच वेळेला मन सुद्धा अस्थिर आहे, स्थिर नाहीये, तर साधनी मनुष्याला त्याचं साधन चालवता येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात की देह द्यावा प्रारब्धाला, देह प्रारब्धाच्या प्रवाहात सोडून द्यावा. कधी तो सरळ जाईल, कधी तो गचका खाऊन बुडायच्या बेतात येईल, पण आपला आनंद सदा सर्व काळ राहील. म्हणून महाराज काय सांगतात की मनरूपी पेठ तुम्ही स्थिर ठेवा, म्हणजे मन स्थिर ठेवा.
आणि देह प्रारब्धवर सोडून द्या. देहबुद्धीमुळे दुःख जे उत्पन्न होतं ते का उत्पन्न होतं? तर 3 कारणं आहेत त्याला, की एक म्हणजे आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणं. दुसरं म्हणजे आपल्या हातनं घडलेल्या मागच्या आयुष्यामध्ये जी काही चुकीची कर्म घडली असतील, बरी वाईट कर्म आपल्या हातनं घडलेली असतील, त्यांची आठवण होणं आणि उद्याची काळजी आपल्याला लागणं. ह्या 3 गोष्टींमुळे आपल्याला दुःख होतं. म्हणजे सगळे आपल्या इच्छेनुसार वागणार नाहीत. प्रपंचामध्ये 5 जणांचा मिळून प्रपंच बनलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी आहे. तर मग आपल्या एकट्यालाच सुख कसं मिळेल? तर आपल्याला काही वेळेला दुःख पदरात पडतं. पण नाम घेतल्याने ते दुःख नाहीसं होतं. म्हणजे महाराजांनी काय व्याख्या केली ह्या सगळ्या गोष्टींची, की कडू कारलं, किती साखरेत घोळलं तरी नाही गोड झालं. तसं विषयात सुख मानले, दुःख मात्र अनुभवाला आले. जे प्रपंचातलं जे विषय सुख आहे ते खरं सुख नाहीये, तो सुखाचा आभास आहे. खरं सुख कुठे आहे? तर खरं सुख, खरा आनंद, खरं समाधान हे भगवंतापाशी आहे. म्हणजे जसं नंदादीप तेवत ठेवण्यासाठी तेल, वात असं सगळं तिथे लावायला लागतं, तसं आनंदरूपी नंदादीपासाठी आपल्याला नामरूपी तेलाचा सतत पुरवठा करावा लागतो. विषयातनं जे सुख मिळतं ते खरं सुख नाहीये. कारण ते सुख हे विषयावर अवलंबून आहे. ते सुख हे इंद्रियांवर अवलंबून आहे. उद्या इंद्रिय विकल झाली तर आपल्याला ते सुखाचं होणार नाही. म्हणजे जर आपल्याला उद्या तुम्ही मरणार आहात असं जर कोणी सांगितलं आणि श्रीखंडपुरी खायला दिली, तर आज ती श्रीखंडपुरी मला गोड लागेल का? विषय गोड लागेल का? जर उद्या मरणार असं कोणी आपल्याला सांगितलं तर म्हणजे याचा अर्थ विषयामध्ये आनंद नाही. आनंद हा भगवंतापाशी आहे. आनंद ही भगवंताची वस्तू आहे. म्हणून सुख दुःख हे जाणीवेवर अवलंबून आहे. आपण कसं मानतो त्यावर ते अवलंबून आहे. प्रपंचामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो, त्यामुळे सगळेजण धडपडतायत सुख मिळण्यासाठी. पण शेवटी प्रत्येकाला कुठेतरी दुःखच पदरामध्ये पडतं, कारण प्रपंचच मुळात दुःखमय आहे. मग प्रपंचामध्ये आसक्ती ठेवली की आपल्या वाट्याला दुःख येतं. म्हणून प्रपंचातली आसक्ती काढायची आणि ती भगवंतापाशी लावायची, म्हणजे ती प्रीती बनते. म्हणजे सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडित जीवी करावी. जे घडून गेलेलं आहे गत आयुष्यामध्ये, जे दुःखदायक आहे, जे तसे प्रसंग घडलेले आहेत, ते आपण विसरून जायचं. त्याचं स्मरण ठेवायचं नाही. आता 3ऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली काय सांगते, की देहे दुःख ते सुख मानित जावे. देह दुःख म्हणजे काय? जे देहाच्या माध्यमातून आपल्याला दुःख भोगावं लागतं त्याला देह दुःख असं म्हणतात. म्हणजे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे की कुठलंही जेव्हा दुःख वाट्याला येतं ते प्रारब्ध योगानुसार येतं. ते चुकीच्या कर्मातनं उत्पन्न झालेलं असतं. म्हणजे जेव्हा जेव्हा मनुष्य भोग भोगत असतो, प्रारब्ध भोग, तेव्हा तेव्हा तो त्याच्या चुकीच्या कर्मातनं उत्पन्न झालेलं जे काही आहे ते तो भोगून संपवत असतो. आणि म्हणून समर्थ माऊली आपल्याला असं म्हणते, की ज्या वेळेला देहदुःख वाट्याला येईल त्यावेळेला ते सुख मानत जा, म्हणजे आनंद माना, की माझ्या चुकीच्या कर्मातनं जे काही उत्पन्न झालेलं आहे ते सगळं तो भोग भोगत असताना किंवा तो भोग भोगून ते सगळं संपतंय आणि तो सगळा विषय स्वच्छ होत जातोय जो चुकीच्या कर्मातून उत्पन्न झालेला आहे, आणि म्हणून ते सुख मानायचंय, म्हणून तो आनंद मानायचा. म्हणजे प्रारब्ध योगानुसार जे काही आपल्याला वाट्याला आलेलं आहे, तर आपले सद्गुरू तो सगळा प्रारब्ध योग आपल्याला भोगायला लावून ते सगळं स्वच्छ करून टाकतायत, ते सगळं संपवतायत, आणि म्हणून देहे दुःख ते सुख मानित जा. म्हणजे महाराजांनी कर्जाचं उदाहरण दिलंय, की आपण कर्ज काढलेलं आहे आणि कर्ज फेडताना आपल्याला साहजिकच काही पैसे हे कर्ज फेडण्यासाठी वापरावे लागतात. मग प्रपंचातले काही पैसे काढून कर्ज फेडायला वापरले तर प्रपंचामध्ये आर्थिक चणचण उत्पन्न होते. म्हणजे काय? व्यवहारामध्ये आपल्याला ती दुःखाची परिस्थिती असते. पण
त्याच वेळेला मनुष्याला एक प्रकारचा आनंद होत असतो की जरी आज मला आर्थिक अडचण येते, जरी आज मला आर्थिक चणचण वाटतेय, म्हणजे दुःखाचा भाग आहे हा, तरीही तो आनंदित का असतो? कारण माझं कर्ज फिटलं जातंय. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा मी काही पैसे भरीन तेव्हा माझं कर्ज कमी कमी होत जाईल आणि एक दिवस असा येईल की माझं कर्ज सगळं फिटलेलं असेल. ह्या आनंदाने तो राहतो. म्हणून तोच धागा पुढे घेऊन समर्थांनी असं सांगितलेलं आहे की देह दुःख ते सुख मानित जावे. महाराजांनी साधं उदाहरण दिलं एक छोटंसं की भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो प्रसाद आहे म्हणून आपण जसं खातो, तसं आपल्या आयुष्यामध्ये एखादा दुःखाचा प्रसंग जरी आला तरी दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. म्हणजे तो दुःखाचा प्रसंग एकदा दुःख भोगून झालं की परत भोगायचं नाही. आज परत ते आठवायचं नाही आणि परत त्याने दुःखी कष्टी व्हायचं नाही. म्हणजे खेळातली सोंगटी मेली तर आपण त्याचं दुःख व्यक्त करतो का? तसं आहे ते. म्हणजे प्रारब्ध भोग भोगत असताना आपण आनंदित व्हायला पाहिजे की तो भोग भोगून संपतोय. जर आपला भाव असा राहिला की कुठेतरी जायचं, उपाय घ्यायचा, मग त्यातनं ते प्रारब्ध टाळण्याकडे माणसाचा कल असतो की मला नकोय माझ्या आयुष्यात काहीही असं चुकीचं घडायला. मग ते टाळण्याकडे कल असतो. ठीक आहे, एखादा दैवी उपाय करून ते टळेलही, पण ते संपणार नाही. म्हणजे ते पुन्हा वाट्याला येईल, पुन्हा तो भोग वाट्याला येईल. म्हणून सगळे संत काय सांगतात? भोग वाट्याला आलाय ना, आत्ता भोगा आणि संपवा, पुन्हा काही शिल्लक ठेवू नका. हेच सांगितलंय समर्थांनी की देह दुःख ते सुख मानित जावे. म्हणजे काय? की कर्ज फिटल्याचा आनंद माना. मला एखादा प्रारब्ध भोग वाटायला आलाय ना, दुःख होतंय ना, ह्याचा अर्थ प्रारब्ध भोग वाट्याला आलेला आहे. म्हणजेच काय की जे माझ्या चुकीच्या कर्मातनं घडलेला कर्मविपाक आहे तो सगळा आता संपत चाललाय. म्हणजे एक दिवस मी पूर्ण स्वच्छ होईन. मग ह्याच्यासाठी पुन्हा सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवायला लागते. चौथ्या चरणामध्ये समर्थांनी ते सांगितले की सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि तुम्ही तुमचं अंतःकरण भगवंताच्या प्रेमाने पूर्णपणे भरून टाका. भगवंताचं स्मरण ठेवलं तर देहबुद्धीचं विस्मरण आहे. देहबुद्धी जशी जशी कमी होत जाईल तसं तसं भगवंताचं प्रेम अंतरंगात वाढेल. महाराज म्हणतात की प्रारब्धाची व्याख्या महाराजांनी काय केली आहे की जे काही चुकीचं कर्म घडलंय हातनं, त्याचं जे काही वाट्याला आज आलेलं आहे भोग, तर नक्की कुठलं कर्म आपल्या हातनं चुकीचं घडलंय हे माहिती नाही, म्हणून त्याला आपण प्रारब्ध असं म्हणतो. महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे की तुरुंगामध्ये कैदी असतात. कोणी ना कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, पण जे करू नये ते केलेलं आहे, म्हणून आज सगळेजण तिथे आहेत. तसं आहे की काहीतरी हातनं चुकीचं घडलेलं आहे. मला आज माहिती नाही काय चुकीचं घडलंय, पण काहीतरी हातनं चुकीचं कर्म घडलंय म्हणून ते प्रारब्ध रूपाने माझ्या समोर आज भोग भोगण्यासाठी समोर उभं राहिलेलं आहे. मग संत काय सांगतात की तुम्ही भगवंताचं नाम घ्या, तुमचं अंतःकरण भगवंताच्या अस्तिक्य भावाने भरून टाका. एकीकडे देहाने सगळी कामं करा, देहाने सगळा व्यवहार तुमचा करा, पण मनाने भगवंत तुम्ही अनुसंधानामध्ये राहा. असं जर आपण केलं तर आपल्याला देह दुःख ते सुख मानित जावे ह्या उक्तीप्रमाणे वागता येईल. म्हणजे आपल्याला आपल्या देहाकडे त्रयस्थ दृष्टीने पाहायला लागतं की प्रारब्ध भोग भोगणारा देह हा वेगळा आहे आणि मी आत्मस्वरूपाने वेगळा आहे. म्हणून ज्याचं अंतःकरण किंवा अंतरंग भगवंताच्या नामाने, भगवंताच्या संपूर्ण काही गोष्टींनी भरून गेलं, त्याच्याच अंतःकरणामध्ये अस्तिक्य बुद्धी उत्पन्न होते, त्याच्याच अंतःकरणामध्ये श्रद्धा बळकट बनते. आणि म्हणून भगवंताजवळ त्याच्या नामाचं फक्त प्रेम मागावं. एकदा का ते नामाचं प्रेम आपल्याला मिळालं की विवेके सदा स्वस्वरूपी भरावे हे साधता येतं, की मग आपलं अंतःकरण संपूर्णपणे त्या भगवंताच्या प्रेमाने, भगवंतानी, त्याच्या नामाने भरून जातं. आणि हेच ह्या श्लोकामध्ये समर्थ माऊली आपल्याला सांगते की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. आपल्याला भक्त प्रल्हादाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. प्रल्हाद हा हिरण्यकश्यपू आणि कयाधू यांचा पुत्र.
तो राक्षस कुळामध्ये जन्माला आला, परंतु तो विष्णूचं त्याला अतिशय प्रेम होतं. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. रामी म्हणजे भगवंत, परमेश्वर. प्रल्हादानी त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान विष्णूंविषयी अतिशय प्रेम, अतिशय प्रीती, आवड. भगवंताशिवाय प्रल्हादाला दुसरं काही दिसत नव्हतं. जसं गोपींनी कृष्णावर प्रेम केलंय, तसं भगवंतानी नारायण नारायण म्हणून विष्णूंवर प्रेम केलेलं आहे. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. मग एकदा प्रल्हादाला हिरण्यकश्यपूंनी विचारलं की तू कोणाचं नाव घेतोयस? तर प्रल्हादाने सांगितलं की मी भगवान विष्णूंचं नाव घेतोय. नारायण नारायण असा तो जप करायचा. मग हिरण्यकश्यपूंनी विचारलं की ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा, ह्या सृष्टीचा पालन करणारा कोण आहे, पालनकर्ता कोण आहे? तर तत्काळ प्रल्हादाने उत्तर दिलं की विष्णू आहेत. तेव्हा हिरण्यकश्यपूला अतिशय क्रोध अनावर झाला, कारण तो सगळ्यांना सांगायचा की या सृष्टीचा पालनकर्ता मी स्वतः आहे. पण हिरण्यकश्यपूच्या मुलांनीच त्याला सांगितलं की सृष्टीचा पालनकर्ता हा भगवान विष्णू आहेत. मग हिरण्यकश्यपूला अतिशय राग आला प्रल्हादाचा. त्याने सर्व तऱ्हेने त्याला छळलं. म्हणजे गरम तेलाच्या कढईमध्ये टाकलं, त्याला अग्नीच्या भक्षस्थानी दिलं, त्याला डोंगरावरनं खाली ढकलून दिलं, सगळं काही केलं. पण प्रल्हादानी त्या दुःखाची जाणीव ठेवली नाही. दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. तो फक्त नारायण नारायण करत राहिला. म्हणजे सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. देहे दुःख ते सुख मानित जावे आणि विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. म्हणजे प्रल्हादानी काय केलं? त्याच्या वाट्याला जरी देहाचं दुःख आलं तरीही नारायणाच्या स्मरणामध्ये त्याने त्याचा आनंदच बाळगला आणि त्याने त्याचं संपूर्ण अंतरंग हे फक्त भगवंताच्या आस्तिक्य बुद्धीने भरलेलं होतं. त्याला नारायणाशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. आणि हेच सूत्र समर्थांनी सांगितलेलं आहे की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. जय श्रीराम.